या सेशनमध्ये आपण कटिया ड्रॉइंग्स स्टार्ट करूया. काही बेसिक शेप्स आपल्याला कसे क्रिएट करायचे आहेत, इंट्रोडक्शन आपल्याला असेल, कशा प्रकारे आपण स्टार्ट करायचे, ड्रॉइंग्स कशा प्रकारे क्रिएट करतो, माऊस फंक्शन्स कसे असतात हे आपल्याला बघायचं आहे. तर कुठल्याही माऊसला ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस MB1 माऊस बटन 1, माऊस बटन 2, माऊस बटन 3 असे कॅटेगरी असते. म्हणजे लेफ्ट बटन, मिडल बटन अँड राईट बटन. तर त्या तिघांचा यूज करावा लागतो आपल्याला ज्यावेळेस आपण क्रिएट करतो सॉफ्टवेअरवरती काही. तर लेफ्ट बटनचा आपण यूज करतोय सिलेक्शनसाठी. मिडल बटन जो की आपण स्क्रोल असतो, जेव्हा आपण झूम इन झूम आउटसाठी ऑटोकॅडमध्ये यूज केला आहे, त्याला ज्यावेळेस आपण होल्ड करतो तर ते पॅनिंगचं काम करेल. आणि MB2 आणि MB2 म्हणजे दोघं ॲट अ टाईम ज्यावेळेस आपण प्रेस करतोय, मिडल बटन अँड राईट बटन, ते रोटेटचं काम करेल. आणि ज्यावेळेस आपण मिडल बटन म्हणजे स्क्रोल त्याला आपण प्रेस करतो आणि राईट क्लिक करून सोडून देतो. बघा, कॉन्सन्ट्रेट हेअर, झूम इन झूम आउट थोडं ट्रिकी आहे याच्यामध्ये. मिडल बटन क्लिक करायचं आहे आपल्याला, प्रेस करून ठेवायचं आहे आणि राईट की तुमचं माऊस बटनचं त्याला एकदा क्लिक करून सोडून द्यायचं आहे आणि माऊसला फिरवायचं आहे. ते झूम इन झूम आउटचं काम करेल. या सगळ्या माऊस बटन आपण व्ह्यूमधून सुद्धा कंट्रोल करू शकतो. ते कसं करतो आपण, चला बघूया. कटियाला स्टार्ट करा डबल क्लिक करून. ज्यावेळेस तुम्ही ओपन कराल त्यावेळेस ऑब्व्हियसली पार्ट डिझाईन मॉड्युलिंग नसेल, आपल्याला पार्ट डिझायनिंग करायचे आहे. त्याच्यामुळं आपल्याला फाईल न्यूवरती क्लिक करायचं आहे. इथं ॲनालिसिसच्या ऐवजी इथं पार्टवरती क्लिक करायचं आहे. जस्ट क्लिक ऑन ओके. तर हे स्केच बेस्ड फीचर आलं. त्याच्यानंतर स्केच आपल्याला पहिल्यांदा क्रिएट करायचे आहे, कारण विदाऊट स्केच आपण कुठलाही पार्ट क्रिएट करू शकत नाही. पार्ट क्रिएट करण्यासाठी स्केच लागते आणि स्केच क्रिएट करण्यासाठी प्लेन लागतो, जे की इथं समोर आहेत. तर हे एक प्लेन आहे, हा एक आहे आणि हा एक आहे. तर या तिघांपैकी जो प्लेन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे सध्यासाठी तो सिलेक्ट करू शकता. सिलेक्ट केल्यानंतर स्केच इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. स्केचमध्ये क्लिक केल्यानंतर जसं की आता माऊस बटन आपण बघितलं, मिडल बटन दाबून ठेवायचं, प्रेस करून आपण ह्याला खालीवरी करू शकतो. म्हणजे हे ॲक्सिस आहे, ओरिजिन पॉईंट असतो. हॉरिझॉन्टल ॲक्सिस, व्हर्टिकल ॲक्सिस, ठीक आहे. जिथं मेट होतात तो पॉईंट असतो आपला ओरिजिन. ओरिजिन खूप महत्त्वाचा असतो, येणाऱ्या क्लासमध्ये बघूया त्याबद्दल. चला, प्रोफाईलबद्दल आज शिकूया की ड्रॉइंग्स कशा प्रकारे आपण क्रिएट करू शकतो. प्रोफाईल म्हणजे थोडक्यात पॉलीलाईनचं काम करेल, म्हणजे कंटिन्युअस लाईन आपण क्रिएट करू शकतो याच्याने. रेक्टँगल म्हणजे सरळ फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट. रेक्टँगल क्रिएट करायचं आहे. रेक्टँगल, सर्कल, रेडियस म्हणजे रेडियस आधी टाकण्याची याच्यामध्ये, किंवा लेंथ विड्थ टाकण्याची, किंवा लाईन मी ज्यावेळेस क्रिएट करतोय अँगल टाकण्याची फार तर गरज नसते सुरुवातीला, कारण हे पॅरामेट्रिक सॉफ्टवेअर आहे. ॲट द एंड आपण कधी पण त्याला डायमेन्शनिंग ॲड करू शकतो आणि त्याला मॉडिफाय करू शकतो. त्याच्यामुळं बेसिक शेप आधी आपण क्रिएट करून घेऊ शकतो जसे की तुम्हाला पाहिजे असेल. एस्केप म्हणजे कमांडच्या बाहेर जाण्याचं काम करेल. ॲक्सिस पण इथं ॲडिशनल ऑप्शन आहे, डायरेक्टली ॲक्सिस आपण क्रिएट करू शकतो. स्ट्रेट लाईन जर क्रिएट करायची असेल तर इथं ऑर्थो मोड वगैरे काही प्रकार नाही. एफेक्ट जसे की ऑटोकॅडमध्ये एफेक्टने आपण स्ट्रेट लाईन क्रिएट करतो. याच्यामध्ये आपल्याला हॉरिझॉन्टली माऊसला अलाइन करायचं आहे. कलर ज्यावेळेस चेंज होतो, स्काय ब्लू कलर, इट स्टँड्स फॉर अ हॉरिझॉन्टल ऑर व्हर्टिकल लाईन. आता इथून परत लाईन क्रिएट करायची, जस्ट क्लिक ऑन प्रोफाईल, सिलेक्ट द लाईन. या पॉईंटमधून सरळ लाईन आपण क्रिएट करू शकतो. तर हे सेपरेट लाईन आहे, म्हणजे एक लाईन क्रिएट केल्यानंतर कमांडच्या बाहेर येतो आपण. तर कंटिन्युअस लाईन असेल तर यू कॅन यूज प्रोफाईल फर्स्ट, म्हणजे पॉलीलाईन, म्हणजे कंटिन्युअसली आपण लाईन ड्रॉइंग क्रिएट करू शकतो. एस्केप. आता याला डायमेन्शन वगैरे द्यायचं असेल, आणि इथं शेवटी इथं इलिप्स आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड, अशा प्रकारे इथं लाईन आहे, पॉईंट आहे. बाय क्लिकिंग जस्ट इथं पॉईंटवरती क्लिक करून आपण पॉईंट्स क्रिएट करू शकतो. आता अपार्ट फ्रॉम दॅट, आता जसं की तुम्हाला आर्क क्रिएट करायचा आहे, तर या प्रोफाईलमध्ये आर्क नाही आहे, किंवा ऑपरेशनमध्ये तर नसणारच आहे, ऑपरेशनमध्ये नसणार आहे. त्याच्यामुळं ज्यावेळेस हे ॲरो जे दिलेले आहेत ते त्याचे सब टाईप्स असतील किंवा कॅटेगरी असतील, जसे की रेक्टँगलचे टाईप्स आपल्याला बघायचे असतील तर या ॲरोवरती आपल्याला क्लिक करायचं आहे.
ॲरोवरती क्लिक केल्यानंतर इथं फर्स्ट रेक्टँगल असेल, सेकंड ओरिएंटेड रेक्टँगल असेल, म्हणजे हा सेकंड टाईप झाला रेक्टँगलचा, त्याला आपण इथून ॲक्सेस करू शकतो. इलॉंगेटेड होल आहे इथं, फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट, थर्ड पॉईंट. इथं आपण इलॉंगेटेड होल क्रिएट करू शकतो. इथं सिलेंड्रिकल इलॉंगेटेड होल आहे, पहिल्यांदा सर्कल क्रिएट करायचं आहे, सेकंड पॉईंट. अशा प्रकारे आपण इलॉंगेटेड होलचा पण क्रिएट करू शकतो. नेक्स्ट आहे की होल प्रोफाईल. जर क्रिएट करायची असेल ऑटोमॅटिक स्ट्रेट लाईन द्यायची आहे, लेंथ आणि नंतर सर्कल. ह्याला मॉडिफाय करू शकतो आपण नंतर, जसं की रेडियस मला चेंज करायचे आहे 15, तर आपण चेंज करू शकतो. इथे डबल क्लिक करायचं आहे, जसं की ह्याचं खालचं रेडियस तुम्हाला किती पाहिजे 5, तर ह्याला आपण डबल क्लिक करून, म्हणजे हे पॅरामेट्रिक सॉफ्टवेअर असल्यामुळे हे पॉसिबल आहे. नंतर आता नेक्स्ट क्वेश्चन असेल झूम इन झूम आउट. बघा इथून पण आपण झूम इन करू शकतो आणि झूम आउट, म्हणजे हे प्लस मायनस. रोटेट करायचं असेल स्क्रीन तर हा रोटेटचा ऑप्शन आहे, म्हणजे माऊस जर समजत नसेल तर तुम्ही व्ह्यूमधून सुद्धा कंट्रोल करू शकता स्क्रीन. आता परत नॉर्मल येण्यासाठी हा नॉर्मल व्ह्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस पण आपण स्केच बनवतो तर प्रॉपरली हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल दोनच ॲक्सिस दिसले पाहिजे मला. म्हणजे ज्यावेळेस आपण रोटेट करतो त्यावेळेस 3D स्क्रीनमध्ये आलो आपण. ठीक आहे, तर इथून स्केच न बनवता सगळ्यात आधी नॉर्मल व्ह्यूवरती येऊन दोनच ॲक्सिस आपल्याला दिसले पाहिजे, त्या ॲक्सिसमध्ये आपण स्केच बनवायचे आपल्याला. त्याच्यामुळं आपण इथून कंट्रोल करू शकतो. पॅन म्हणजे इथून पॅनिंग करू शकतो आणि हा ऑप्शन असेल फिट ऑल इन वन. याची काही तुम्हाला सध्या गरज नाही आहे. फिट ऑल इन वनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे ड्रॉइंग जर मोठी झाली असेल आणि तुम्हाला हे स्क्रीनवरती आणायचे आहे पूर्ण ड्रॉइंग, सो यू कॅन जस्ट क्लिक ऑन फिट ऑल इन वन. हे पेपर सरकवण्यासाठी काम करेल. जसं की MB2 म्हणजे स्क्रोल बटन प्रेस करून पॅन करू शकतो, स्क्रोल प्लस राईट क्लिक करून रोटेट करू शकतो, नॉर्मल इथून येऊ शकता. आणि MB2 क्लिक राईट क्लिक करून सोडून द्यायचे आणि याला माऊसला मूव्ह करायचे. हे झूम इन झूम आउटचं काम करेल. जर हे जमत नसेल सो यू कॅन जस्ट यूज दॅट व्ह्यू टूल बार. जर व्ह्यू टूल बारच नसेल तर तुमच्या स्क्रीनवरती ते इथं पण असू शकतं, खाली असू शकतं किंवा कदाचित नसू पण शकतं. तर इथं कट करून दाखवतो मी परत ऑन करून स्केच टूल पण. तर इथं राईट क्लिक करायचं आहे आपल्याला, लास्ट सेशनमध्ये सांगितलेलं आहे. परत इथून हे स्केच टूल ऑफ आहे, याला टिक करायचं आहे, म्हणजे हे स्केच टूल ऑन झालं. परत राईट क्लिक केल्यानंतर इथं व्ह्यू आहे, व्ह्यूला ऑन करायचं आहे आणि जिथं तुम्हाला कम्फर्टनेस असेल तिथं तुम्ही त्याला प्लेस करू शकताय. तर मी इथं स्क्रीनवर आणून ठेवतो कारण हे वारंवार लागणाऱ्या गोष्टी आहेत. तर स्केचरला लागणारे टूल्स आहेत प्रोफाईल, जे की आजच्या सेशनमध्ये आपण बघितलंय. येणाऱ्या सेशनमध्ये आपण हे ऑपरेशन, जसं की प्रोफाईल म्हणजे काही पण रँडमली तुम्हाला क्रिएट करायचं असेल तर त्याचा आपण यूज करतो. ठीक आहे, आता याला डायमेन्शन्स ॲड करायचे असतील, म्हणजे हे विदाऊट डायमेन्शन्स आपण क्रिएट केलेले आहेत ड्रॉइंग्स, याला डायमेन्शन ॲड करायचं असेल. आता ह्या ड्रॉइंग्सला डायमेन्शन्स ॲड करायचं असेल तो आपल्याकडे कन्स्ट्रेंट टूलबार आहे, इथून आपण ॲड करू शकतो. कन्स्ट्रेंटवर जावा, ज्यावेळेस आपण लाईनवर क्लिक करतोय ऑटोमॅटिक लेंथ आपण ॲड करू शकतो. लेंथ, ही विड्थ, अँगल द्यायचा असेल 2 लाईनमध्ये जस्ट 2 लाईन क्लिक करा. इथं आपण अँगल यूज करू शकतो. हा चेंज करायचा असेल मला लेंथ, डबल क्लिक ऑन दॅट, यू कॅन मॉडिफाय इट. डबल क्लिक ऑन दॅट, यू कॅन मॉडिफाय दिस. डबल क्लिक, हा अँगल आपण या प्रकारे चेंज करू शकतो. कुठलाही डायमेन्शन आपण डबल क्लिक करून याला मॉडिफाय करू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला कुठलीही ड्रॉइंग आधी बनवायची आहे, म्हणजे स्ट्रेट लाईन मला 100ची बनवायची आहे. जस्ट आय कॅन क्रिएट अ लाईन, स्ट्रेट लाईन, फक्त हा कलर चेंज झाला पाहिजे, स्ट्रेट दिसली पाहिजे लाईन. देन क्लिक, हॉरिझॉन्टल झालेली आहे. गो टू द कन्स्ट्रेंट, सेकंडवाला कन्स्ट्रेंट आपल्याला यूज करायचा आहे. क्लिक ऑन लाईन, डबल क्लिक, 100. हे 100ची लाईन त्या ठिकाणी आपण क्रिएट केलेली आहे. सो अशा प्रकारे आपल्याला जिओमेट्री बनवायची आहे, प्रोफाईल बनवायचा आहे आणि त्याला डायमेन्शन कन्स्ट्रेंटमध्ये जाऊन यूज करायचे आहेत. जसं की चॅम्फर, फिलेट, मिरर, ट्रिम या सगळ्या गोष्टी ऑपरेशनमध्ये असतील. स्केच टूलमध्ये ह्या 2 गोष्टी ऑन ठेवायच्यात, बाकीच्या ऑफ ठेवायच्यात.
व्ह्यू पॅनल एक तिथं ऑन करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्ही पूर्ण ड्रॉइंग ज्या स्केच आहे ते प्रॉपरली क्रिएट करू शकता. ॲट द एंड ज्यावेळेस तुमची ड्रॉइंग झाली असेल, तुम्ही इथून एक्झिट वर्कबेंच आहे, इथून वर्कबेंचला एक्झिट करू शकता. परत तुम्हाला स्केच एडिट करायचे असेल, जस्ट डबल क्लिक करायचे स्केचवर, तुम्ही स्केचर युजर इंटरफेसमध्ये वर्कबेंचमध्ये आलात, म्हणजे प्रोफाईल ऑपरेशन हे दिसत आहे. एक्झिट केल्यानंतर त्या गोष्टी दिसणार नाहीत, 3Dला लागणाऱ्या गोष्टी दिसतील.